नमस्कार. आज गुरुवार दिनांक 7 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज 7 मे या एक दिवसासाठी येल्लो अलर्ट जारी केलाय. आज रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची व विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकावर सोमवारी जीवघेणा हल्ला करत जेसीबीच्या चालकासह अन्य एकाला बेदम मारहाण करून जखमी करण्यात आलेल्या त्या हल्लेखोर समाजकंटकांची सार्वजनिक ठिकाणी धिंड काढावी, जेणेकरून भविष्यात कर्मचाऱ्यांवर कोणी हात उचलणार नाही, अशा मागणी मनपा कामगार नेते गणेश शिंगे यांनी केली आहे. काल कर्मचारी युनियनच्या वतीनं निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. प्रेक्षकांच्या जोरदार प्रतिसादात सुरू असलेला राजा शिवाजी हा चित्रपट करमुक्त करून राज्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यात यावा, अशी मागणी नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी केली आहे. नांदेड शहरात वजीराबाद शहर वाहतूक शाखा यांनी अवैध प्रवाशी वाहतूक, विना वाहन परवाना चालणारी वाहने, अनधिकृत फळदाडे, हातगाडे व इतर यांच्यावर धडक कारवाई करत 351 केसेस करून 3,42,850 रुपयांचा दंड आकारलाय. चारा बियाण्यांवरील 100% अनुदानामुळे पशुपालकांचा खर्च कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी चारा बियाण्यांवरील अनुदानासाठी विहित वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.